बीडमध्ये पंकजा मुंडे यांचे भावी उपमुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले। बीडच्या माजलगावात हे भावी उपमुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले तर पंकजा मुंडे समर्थकांच्या वतीने शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। भावी उपमुख्यमंत्री पदाच्या बॅनरमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं। विधान परिषदेमध्ये वर्णी लागताच कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री पदाचे वेध लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी देखील केली। तर ही बॅनर देखील आपण पाहतोय। पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या आमदारपदी निवड होताच कार्यकर्त्यांच्या वतीने आता हे बॅनर लागलेले आहेत। या बॅनरवर भावी उपमुख्यमंत्री असा पंकजा मुंडे यांचा उल्लेख देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। हे बॅनर देखील आपण पाहतोय। माजलगाव शहरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली तर या बॅनरबाजीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं। विधान परिषदेमध्ये वर्णी लागताच कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री पदाचे वेध लागले आणि कार्यकर्त्यांनी आता शहरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।